मला हे एवढंच कळतं बघा, माणसाचा क्षणाचा भरोसा नाही, माणसाचा घडीचा भरोसा नाही, आज आहे उद्या नाही. म्हणून माणसानं आनंदात, ऐश्वर्यात आणि समाधानात राहिलं पाहिजे. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं सयाजी थोरात करमाळा ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, काय चाललंय, कसं चाललंय, पावसा पाण्याचं बरं आहे का? तर आनंदी असाल अशी आशा करतो. मंडळी, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला होता की सर तुमचे व्हिडिओ शूट कोण करतं, तुमचे व्हिडिओ एडिट कोण करतं. तर मी त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहे. ये दादा, हा माझा मोठा मुलगा. असू दे बाळा, काय असतं आपल्या कलाकाराला का. पावसात शूट करून आम्ही आलोय रानात, आणि रानातून थोडंसं सामानही आणलं, ते तुम्हाला मी थोड्या वेळानं दाखवणार आहे. पण ज्यावेळेस आम्ही शूट करतो, एडिट करतो आणि सगळ्या गोष्टीनं सगळं श्रेय जातं ते माझ्या या मोठ्या मुलाला जातं. बाळा काय म्हणशील? लाजतोय तो. खूप छान आणि खूप होतकूर आहे, हुशार आहे, आणि माझ्या प्रत्येक सुखात आणि दुःखात तो यशस्वीरित्या उभा असतो. मला फक्त शूट करायला आणि एडिट करायला इतकी मदत करतो की खास त्याच्यासारखं अँगल आणि त्याच्यासारखं शूटिंग कोणीच करत नाही. आता येऊ आहे आमच्या फॅमिलीकडे. काय चाललंय? काय नाही, स्वयंपाक चाललाय. बरं, स्वयंपाक चाललाय का? बरं बरं बरं, बसू काय मी? अरे बापरे, आमच्या ताईंचं काय चाललंय? त्या म्हणले आज भाकरी करते मी. हा का? बर बरं, काय भानगड आज गॅसवर नाही स्वयंपाक? करा मला चुलीवर, कवरवरचा गॅस वापरावा. मग काय तर आपल्या सारख्याला गॅस परवडतोय का रोज वापरायला? 900 रुपयाला गॅस झालाय. बरं, मग काय तर बघा हित, बघा मंडळी, हित किती आहे. 900 रुपयाला गॅस झालाय म्हणून आज आम्हाला आमच्या त्यांनी, म्हणजे आता त्यांना किंमत देणं आपलं कामच आहे. ते आपल्याला अहो म्हणतात, मग आपण पण का हो त्यांनी म्हणलं तरी हरकत नाही. ते म्हणाले की चला सरपंच संपलंय, घरातला गॅस तरी कुठपर्यंत ओढवायचा. आणि रानात गेलो, रानातले थोडेफार व्हिडिओ केले आणि व्हिडिओ करून आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यानंतर अशा पद्धतीनं सरपण घेऊन आलो बघा रानात. तुम्ही बघू शकता बघा गावाकडलं जीवन कसं असतं आणि कशा पद्धती असतं. आणि माझ्या ताईला भाकरी करायला त्यांची आई शिकवते आहे. ताई काय म्हणतील भाकरी? काय म्हणतील भाकरी तुझ्या? खा म्हणतील का मला? बरं बरं, असू द्या. कारण हे बघा, मुलगी नांदायला जाणार असते आणि मुलगी नांदायला गेल्यानंतर तिथं तिला कुणीच आणि कसलंच काय म्हटलं नाही पाहिजे का. बरंचसं काय स्वयंपाकावरती असतं, देखूनपणा असतो, नटणं थटणं असतं, हातात मोठा महागडा मोबाईल असतो, पण स्वयंपाकाच्या नावाने बोंबा बोंब. अगोदर स्वयंपाक येणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही तसला काही लाडच केला नाही मित्रांनो. अगोदर स्वयंपाक, मग काय बऱ्याचशा काय गोष्टी, बाकीच्या गोष्टी त्यांना प्राधान्य. आणि आमची ताई भाकर करते, मी तुम्हाला दाखवतो आता ती भाकर कशी करते. बरं वाटतं. काय म्हणता मग मॅडम बाकी? आमच्या खांद्याला खांदा लावून करणाऱ्या काम सुखी संसार, त्यांनी खूप काही आमच्यासाठी केलंय. आपल्या स्वतःच्या राहत्या कुटुंबाला, म्हणजेच आईवडिलांना सोडून आज आमच्यापाशी आल्यात आणि त्यांनी आज सुखाचा संसार केलाय. मानलं तर सुख आहे बघा मंडळी, नाही तर काही नाही आयुष्यात, काहीच नाही. कितीही कमवा, काही करा, कुठं जा, करोडपती असला तरी त्यात तो किती समाधानी हे महत्वाचं आहे. म्हणून संत तुकाराम महाराजांनी एक सुंदर असं वाक्य बोललेलं आहे किंवा लिहिलेलं आहे. शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. बीज जर का शुद्ध असेल तर त्याचे फळं सुद्धा आपल्याला चोखायला गोडच लागणार. तसं ठेवल्यानंतर तैसेची राहावे चित्ती असले समाधान. मला जसं भगवंतांनी ठेवलं ना, मी तसंच राहणार. कारण आम्ही आमच्या आहे त्या परिस्थितीत समाधान शोधणारी माणसं आहे. अडचणी तर रोज आहे तो मंडळी. अडचणी 5वीला पुणल्यात. काय अडचणी 5वीला पुणल्यात. कशाचं टेन्शन घ्यायचं? कशाचं नाही. आनंदी राहायचं, दगडावणी मस्त खायचं पियाचं, दगडागत राहायचं. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. टेन्शन घेऊन कुणाचं चांगलं झालंय हो. बघा आमच्या ताईची भाकर. हो का ताई? रक्षकाच तुझ्या भाकरी बघणार आहेत, जरा व्यवस्थित कर, नाही तर म्हणतील अयो काय करते ताई भाकरी. बघा मित्रांनो, कमेंट करून सांगा.
आणि आयुष्यात स्वयंपाक येणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तो प्रत्येक मुलीला आलाच पाहिजे. आणि तिचा पहिला गुरु ही तिची आईच असते बरं का. नाहीतर आजकाल मुलींचे गुरु आहेत, आई आहेत, पण कशात आहेत? तरबीज मुलींचा संसार मोडण्यात. 100% खरं आहे. मी जे बोलतो ते सत्य आहे, सत्यच राहणार आहे. काळ्या दगडावली रेग आहे मित्रांनो ती. कारण 90% आया मुळं काही मुलींचा संसार मोडलेला आहे. म्हणून मी त्याच्यावर भाष्य करतो, व्हिडिओ करतो, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडतो. सत्य जे आहे तेच मांडतो. सत्याच्याशिवाय आम्ही दुसरं काहीच मांडत नाही. तर आमच्या रागाचं नाही हो, रिअल परिस्थिती आहे हो. रिअल परिस्थिती आहे. अगदी जी परिस्थिती समाजामध्ये घडते ती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि तो प्रयत्न इतका प्रामाणिक आहे की लोकांना एवढा भरभरून आवडतो. आणि आमचे सगळ्यातले मेंबर घरातले, मुलगी असेल, मिसेस असेल, हा इकडं मुलगा आहे आणि एक मुलगा आणि मुलगी बाहेर गेली, दुकानला लावलं त्यांना भाजीला आणा असतो. मला एवढंच कळतं बघा, माणसाचा क्षणाचा भरोसा नाही, माणसाचा घडीचा भरोसा नाही. आज आहे उद्या नाही. म्हणून माणसानं आनंदात, ऐश्वर्यात आणि समाधानात राहिलं पाहिजे. अहो आता बोललो तर उद्या माणूस नाही, मग कुठल्या गोष्टीचा गर्व करता? आम्ही म्हणतो आलेला प्रत्येक क्षण जो आहे तो आनंदात जगा ना, बघू उद्याची उद्या. पण माणसाला उद्याच पडलेलं असतं. माझी शेती, माझी गाडी, माझं आमकं, माझं फलानं, माझा बंगला, अरे तू त्यात आहे का समाधानी? हे पहिलं शोध आणि मग बाकीच्या गोष्टी बोल. मी काय फारसं कोणावरती बोलणार नाही. जे आहे ते आमचं मी या ठिकाणी दाखवलं. आमचा सुखी परिवार आणि सुखी परिवारामध्ये माफ करा थोडं बोलताना तम होत असतं. डायलॉग घेताना पण आमचे 10 रिटेक पडतात. सुखी परिवार आणि सुखी परिवारात हा जो काय समाधानकारक चाललेला पेहराव तुम्ही बघताय, तुम्ही पण असं समाधानी राहा, सुखी राहा, आनंदी राहा बस. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट पण करा राव. कमेंट तुम्ही करतच नाही, आमचे व्हिडिओ तुम्ही लाईकच करत नाही राव. मग का असं करताना काय कोणाच ठेवा करा राव. काय माहिती बाबा, त्यांनाच विचार. आवडत नसतं अहो टाइमपास नका करू. आमचे व्हिडिओ आता काय आम्ही लय हृदयातून बनवतो. फक्त एक लाईक करत जाऊन एक कमेंट देत जा, बस एवढीच अपेक्षा आहे आम्हाला, बाकी काय नको. आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा होता आमचा घरगुती ब्लॉग. उद्या नक्की कंटेंट बघायला विसरू नका आमच्या साई थोरात करमाळा ह्या यूट्यूब चॅनलवरती. आणि हे बघा सगळ्यांचं स्वागत आहे. पुणे माणसाल आमचं स्वागतच केलं नाही असं ते हरकत नाही. धन्यवाद. सुखी राहा, आनंदी राहा. जय जवान जय किसान.